विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दिशा ज्ञान डायरेक्शन सेन्स बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक 38। आपण जे 10 प्रश्न या चाचणीत पाहिले होते त्याचे स्पष्टीकरणासह उत्तर आज पाहतोय। शीर्षासन पहिला प्रश्न आहे बघा। शीर्षासन घेतलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल। दिशा ज्ञानासाठीच्या सगळ्या प्रश्नासाठी एक कॉमन गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पहिल्यांदा आपल्याला दिशा माहित पाहिजे। हे तुम्ही कुठेतरी वहीत नोंदवून घ्या। एक दिशा आपण निश्चित करायची, नेहमी वरच्या बाजूची दिशा उत्तर, उत्तरच्या विरुद्ध दिशा असते दक्षिण। ज्यावेळेस आपण उत्तरेकडे तोंड करून उभा राहिलो असं गृहीत धरलं तर उत्तरेकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर आपली डावी बाजू इकडे येते, डाव्या बाजूला आपल्या असते पश्चिम दिशा आणि उजव्या बाजूला असते आपल्या पूर्व दिशा। या दोन लक्षात ठेवायचं, इकडं पश्चिम इकडं पूर्व। कधी? ज्यावेळेस आपण उत्तरेकडे तोंड करून उभा आहे त्यावेळेस। आता 4 उपदिशा सुद्धा माहित पाहिजे आपल्याला। त्या 4 उपदिशा माहित असण्यासाठी वा ई ही अक्षर लक्षात ठेवायची। वा ई हे वायव्य, हे ईशान्य। वायव्यच्या विरुद्ध आग्नेय आणि ईशान्येच्या विरुद्ध नैऋत्य, जिकडून आपला पाऊस येतो, नैऋत्य मोसमी वारे। या पद्धतीने ह्या दिशा लक्षात ठेवायच्या आणि याच्या आधारे आपण उत्तर सोडवू शकतो। इथं याची गरज पडणार नाही शक्यतो, तरी पण पुढे आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया। आता आपल्याला प्रश्न सोडवताना काय सांगितलंय बघा, शीर्षासन केलेल्या अवस्थेत। म्हणजे शीर्षासन म्हणजे काय? आपण असं सरळ उभारतो, पण शीर्षासन केलेल्या त्या अवस्थेत हे आपले हात आहेत असे गृहीत धरा, आणि शीर्षासन केलेल्या अवस्थेत मात्र अशी अवस्था असते, हे आपले हात आहेत। आता इथं काय केलंय, शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात असा असताना संतोषचा डावा हात हा पश्चिमेला आहे, आणि म्हणजे उजवा हात कुठं असणार आहे? पूर्वेला असणार आहे। पण जर तो संतोष सरळ उभा केला तर त्याचा डावा हात, तरी सुद्धा डावा हात त्याचा पश्चिमेला असणार आहे आणि उजवा हात हा पूर्वेला असणार आहे। मग ज्यावेळेस सरळ उभा राहिलो असतो आपण आणि त्यावेळेस आपला डावा हात पश्चिमेला असेल, त्यावेळेस आपलं तोंड हे उत्तरेकडे असतं। परंतु त्यानं शीर्षासन केले आणि शीर्षासनामध्ये तोंडाची दिशा सरळ असणाऱ्याच्या अवस्थेच्या उलट होते। म्हणजे उत्तरच्या उलट काय आहे? दक्षिण। म्हणजे त्यानं ज्यावेळेस शीर्षासन केलेलं असेल आणि त्याचा डावा हात पश्चिमेकडे असेल तर त्याचं तोंड हे दक्षिणेकडे असणार आहे। पर्याय क्रमांक 4। यासाठी आणखीन एक आपण स्पष्टीकरणासह पाहूया। काही वाक्य इथं लिहितोय, ती तुम्ही लिहून घ्या। ही वाक्य लिहून घेऊन या गोष्टीला अंडरलाईन करा। आपण यानंतर दुसरा प्रश्न पाहतोय। आपला दुसरा प्रश्न बघा। अमित, मिलिंद, महेश व रवी हे 4 जण कॅरम खेळत बसले आहेत। महेश व मिलिंद पार्टनर आहेत। महेशचे तोंड उत्तरेस आहे। रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसलेला नाही, तर अमितचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता आपल्याला कॅरम बोर्ड आणि कॅरम बोर्डचे पार्टनर ही संकल्पना माहित पाहिजे। थोडक्यात कॅरम बोर्ड या पद्धतीने असतो, 4 खेळाडू समोरासमोर बसले असतात, जे सहकारी असतात ते समोरासमोर बसलेले असतात। मग आपल्या इथं 4 खेळाडू दिलेत, पैकी महेश आणि मिलिंद पार्टनर आहेत। मग आपल्याला महेश आणि मिलिंद हे पार्टनर आहेत म्हणून सांगितलंय। पुढे काय सांगितलंय बघा, महेशचे तोंड उत्तरेस आहे। जर उत्तर दिशा आपण बघा म्हणल्याप्रमाणे इकडल्या बाजूला असेल, उत्तर दिशा कुठं इकडं असेल, तर महेश कुठं बसलेला असेल? इथं का इथं? उत्तरेकडे तोंड करायचं म्हटल्यानंतर महेश इथं बसलेला असेल आणि त्याचा सहकारी म्हणून त्याचा सहकारी त्याच्या समोरच्या बाजूला असतो, समोरच्या बाजूला मिलिंद असेल। आता आपल्याला विचारलंय काय, अमितचं तोंड कोणत्या बाजूला आहे? पुढे काय सांगितलंय बघा, रवी हा महेशच्या उजव्या बाजूला। महेश ज्यावेळेस इकडे तोंड करून बसलेला असेल त्यावेळेस त्याचा डावी बाजू ही असते आणि उजवी बाजू ही असते। त्याच्या उजव्या बाजूला बसलेला नाही, म्हणजे जे राहिलेले 2 होते त्यातला रवी इकडे बसलेला नाही। म्हणजे इकडे कोण बसला? मग इकडे रवी बसला नाही, म्हणजे इकडे कुठं कोण बसला? रवी बसला। आणि इकडे कोण बसला? मग त्या रवीचा सहकारी कोण? अमित।
मग आमीचं तोंड कोणकडे असणार आहे? या बाजूला. आणि मग आपल्या या नकाशानुसार या बाजूची दिशा कोणती आहे? पश्चिम. म्हणजे या आमीचं तोंड कोणकडे आहे? पश्चिमेकडे. प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, नरेश पश्चिमेला चालतो, तो उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला, तर तो नेमक्या कोणत्या दिशेला आहे? आपण काय करूया, पहिल्यांदा 4 दिशा निश्चित करूया. उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. समजा नरेश इथं आहे, तर तो कुठं चालायला लागला? पहिल्यांदा पश्चिमेला. म्हणजे पश्चिम कुठल्या बाजूला आले? इकडे. इथून पश्चिमेला म्हणजे तो इकडे चालत आला पहिल्यांदा. इथं त्याचा सुरुवात आहे. परत काय म्हणले बघा, ज्यावेळेस आपण पश्चिमेकडे तोंड करतो इकडं, त्यावेळेस आपल्या उजव्या बाजूला कोणती दिशा येते? उत्तर दिशा येते. तो पुन्हा उजवीकडे गेला म्हणते, उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळतो. आता इकडे वळलाय आणि इकडे जात असताना त्याचा उजवा हात आणि डावा हात इकडे वळल्यानंतर बघा कुठं असेल, त्याचा उजवा हात आणि डावा हात तो नंतर पुन्हा उजवीकडे वळून डावीकडे वळून चालायला लागला. आता तो कोणकडे वळलाय बघा, तो पुन्हा उजवीकडे. म्हणजे सुरुवातीला पश्चिमेकडे चालायला लागलाय, त्याच्यानंतर तो उजवीकडे वळलाय, हिथं झालं, पुन्हा उजवीकडे वळलाय. मग इकडे वर जात असताना त्याच्या उजवी बाजू कुठं आहे? इकडे तो वळलाय. आता इकडे जात असताना त्याची उजवी बाजू ही असते आणि डावी बाजू ही असते. तो पुन्हा डावीकडे वळलाय, आता तो डावीकडे वळलाय. तर आता तो कोणत्या दिशेला जात आहे? मग आपल्या ठरल्याप्रमाणे बघा, दिशा वरच्या बाजूचे तोंड असणारी कोणती आहे? इकडे तोंड असणारी दिशा कोणती आहे म्हणून सांगितलं आपण? उत्तर. म्हणजे आता तो कोणत्या दिशेला चाललाय? उत्तर दिशेला चाललाय. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न पाहूया. आता यापूर्वी एक प्रश्न पाहिला होता, तसाच हा प्रश्न आहे. काय म्हणते बघा, सुजित, सुरेश, अमित, अनिल हे चौघे कॅरम खेळत आहेत. सुजित व सुरेश सहकारी आहेत. सुजितचे तोंड पूर्वेस आहे. सुजित आणि सुरेश सहकारी आहेत. सुजितचे तोंड पूर्वेस आहे, म्हणजे याचा सहकारी पूर्व बाजूला बसलेला आहे. अनिल हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसलेला नाही, तर अनिलचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आपण इथं छोटासा कॅरम बोर्ड काढायचा. पटकन हा कॅरम बोर्ड काढला. काय म्हणलंय बघा, चौघे कॅरम. सुजित आणि सुरेश सहकारी आहेत. सु आणि सुरेश हे सहकारी आहेत, परंतु सुजितचे तोंड पूर्वेस आहेत. पूर्वेस तोंड आहे आपल्या इथं उत्तर, इथं पश्चिम, इथं दक्षिण आणि इथं पूर्व, अशा पद्धतीने दिसत. मग पूर्वेस तोंड असायला, आपलं पूर्वेला तोंड असायला आपण कुठं बसलेलं पाहिजे? इथं का इथं? तर इथं बसलेलं पाहिजे. म्हणजे इथं कोण बसलाय? सुजित बसलाय. कोण बसलाय? सुजित. मग त्याचा सहकारी त्याच्या समोर असतो, तो समोर आहे सुरेश. आता पुढे काय म्हणलंय बघा, अनिल हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसलेला नाही. आता सुरेशचं तोंड इकडं असताना त्याची डावी बाजू कोणती? ही काही. तर सुरेशची डावी बाजू कोणती येते? ही येते. इथं अनिल बसलेला नाही, म्हणजे अनिल कुठं बसलाय? इकडे बसलाय. अनिल कुठं बसलाय? इकडे बसलाय. मग अनिलचा सहकारी कोण आहे? अमित आहे, तो इथं बसलाय. आता आपल्याला काय विचारलंय? अनिलचं तोंड. अनिल इथं बसलाय. अनिल म्हणजे त्याचं तोंड इकडे आहे आणि इकडली दिशा कोणती आहे? आपण इथं लिहिल्याप्रमाणे दक्षिण. पर्याय क्रमांक 3. पुढचा पाचवा प्रश्न पाहू. प्रश्न बघा काय आहे. एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभा होता. तो सरळ थोडे चालला व थांबला असता ध्वजस्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसली, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभा होता.
तो थोडे सरळ चालला व थांबला असता त्याला ध्वजस्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होते. आता आपण काय करूया, पहिल्यांदा आपल्याला हे माहित पाहिजे सावली कुठं पडते. ज्या बाजूला सूर्य आहे, समजा तुम्ही इथं असे उभे आहात आणि इकडे सूर्य आहे, तर सूर्य या बाजूला आहे म्हणजे तुमची सावली या बाजूला पडते. आता मला सांगा, सकाळची वेळ आहे म्हणजे सूर्य कुठल्या बाजूला असेल. सूर्योदय इथं म्हणतं त्याप्रमाणे सूर्योदय म्हणल्यामुळं सूर्य कुठल्या बाजूला असणार आहे. सूर्य हा पूर्वेकडेच असणार आहे. मग आपल्या नकाशात ठरल्याप्रमाणे पूर्व दिशा कोणती आहे, ही आहे. सूर्य हित आहे असं गृहीत धरा. हा स्तंभ आहे. आता ह्या स्तंभाची सावली 90 अंशाच्या कोणात पडले. 90 अंशाच्या कोणात म्हणजे एक तर इथं 90 अंशाचा कोण होतो आणि एक तर इथं 90 अंशाचा कोण होतो. अशा पद्धतीने या स्तंभाची सावली इकडे पडली आहे, परंतु 90 अंशाचा कोण इकडल्या बाजूला होतो किंवा इकडल्या बाजूला होतो. मग आता ही सावली जी आहे ती पुढे काय सांगितलंय बघा, उजवीकडे आहे. ज्यावेळेस इकडं तोंड असेल त्यावेळेस ही बाजू कुठं असते. जर उजवीकडे तोंड असेल त्या शरदचं, तर सावली पडलेली बाजू त्याची डावीला होते. जर शरद इकडून इकडे तोंड करून उभा असेल तर त्याच्यासाठी ही बाजू उजवी असते आणि उजव्या बाजूला सावली पडली आहे म्हणजे शरदचं तोंड कोणकडे असणार आहे, दक्षिणेकडे असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जेव्हा मी सकाळी 7 वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली डाव्या बाजूला होती, तर माझे घर कोणते मुखी आहे. म्हणजे घराचं तोंड कोणत्या दिशेला आहे. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी परत एकदा बघा, वेळ दिली आहे सकाळी 7 वाजताची. म्हणजे सकाळी 7 वाजता सूर्य निश्चितपणे कुठल्या दिशेला असतो, पूर्व दिशेला असतो. आपल्या दिशा ठरल्याप्रमाणे या आपण केल्याप्रमाणे इकडं पूर्व, इकडं उत्तर, इकडं दक्षिण आणि इकडं पश्चिम हे आपलं ठरल्याप्रमाणे. आता सकाळी प्रवेश केलाय घरात आणि त्याची सावली डाव्या बाजूला पडली. बघा डाव्या बाजूला सावली पडली म्हणजे सूर्य इथं तर आहे, पूर्वेला तर आहे. एखादी वस्तू इथं उभी असेल तर त्या वस्तूची सावली सूर्य इकडं असताना इकडं पडते आणि मग माझी सावली माझ्या डाव्या बाजूला पडली आहे म्हणजे माझा हा डावा हात आहे. कोणता हात आहे, हा डावा हात आहे. हा कोणता हात आहे, उजवा हात आहे. मग बघा ज्यावेळेस माझ्या डाव्या हाताला पश्चिम दिशा असते त्यावेळेस माझं तोंड कोणकडे असतं, उत्तरेकडे असतं. एवढं तर लक्षात येतं का. बघा इथं सूर्य आहे, मी इथं उभा आहे, माझी सावली माझ्या डाव्या हाताला पडली आहे. सूर्य इथं आहे, माझी सावली मी इथं उभं राहिल्यानंतर माझी सावली माझ्या डाव्या हाताला पडली आहे. पण डाव्या हाताला म्हणजे इकडल्याच बाजूला कशामुळे म्हणतो, तर सूर्य इकडे असताना सावली इकडे पडते आणि इकडली बाजू मग कुठली आहे, डाव्या. ही बाजू कुठली झाली, उजवी झाली. ज्यावेळेस डाव्या बाजूला पश्चिम दिशा आणि उजव्या बाजूला पूर्व दिशा असते त्यावेळेस आपलं तोंड उत्तरेकडे असतं, आपली पाठ दक्षिणेकडे असते. पण आपण इकडं असणाऱ्या घरात प्रवेश करालोय. घरात प्रवेश करालोय म्हणजे घराचं दार इथं आहे. घराचं दार कुठल्या बाजूला झालं, मग दक्षिणेला. हेच पुन्हा एकदा आपण आकृतीच्या सहाय्याने बघूया. बघा इकडं सूर्य आहे, सावली इकडल्या बाजूला पडले, परंतु ही माझी डावी बाजू आहे. घराचं तोंड म्हणजे इकडल्या बाजूला आहे, माझं तोंड इकडल्या बाजूला आहे. ज्यावेळेस मी उत्तरेकडे तोंड करून असतो त्यावेळेस माझी डावी बाजू ही पश्चिम असते, उजवी बाजू ही पूर्व असते. इथं सूर्य का घेतला आपण इकडल्या बाजू, तर वेळ सकाळची 7ची दिली आहे. सकाळी 7 वाजता सूर्य हा पूर्व बाजूला असतो. त्यामुळं या कंडिशननुसार जर विचार केला या चित्राच्या सहाय्यानं तर आपल्या पटकन लक्षात येते की घराचं तोंड दक्षिण दिशेला आहे. पुढचा 7वा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा,
एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो, तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो, तेथून पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो, तर मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर असेल? ज्यावेळेस दिशा आणि अंतर दिलं असतं त्यावेळेस काटकोन त्रिकोणाचं पायथागोरसचं सूत्र आपल्याला वापरायचं असतं. बघा, त्या मुलाचं घर आणि त्या घरापासून त्यानं प्रवास केला, त्याचं घर इथं असं गृहीत धरू आपण थोड्या वेळासाठी. इथं घर आहे त्याचं, तो दक्षिणेकडे म्हणजे ठरलेल्या दिशेप्रमाणे इकडल्या बाजूला किती किलोमीटर आलाय? 23 किलोमीटर आलाय. इकडं तोंड असताना त्याच्या तो परत वळलाय कुठं? पूर्वेकडे. पूर्व कुठल्या बाजूला? इकडल्या बाजूला. तो इकडे वळलाय आणि इकडे किती किलोमीटर चाललाय? 12 किलोमीटर चाललाय. सॉरी 12 मीटर आहे, किलोमीटर नाही. परत तो उत्तरेकडे म्हणजे उत्तरेकडे, उत्तर दिशा कोणकडे आहे? इकडे आहे. उत्तरेकडे किती मीटर चाललाय? 18 मीटर चाललाय. आणि विचारलंय काय? हे स्थान आणि हे स्थान यातलं अंतर विचारलंय. अशा वेळेस काय करायचं? हे 18 इकडं या रेषेला जोडून घ्यायचं. म्हणजे इथून इकडं हे 18 अंतर झालं. हे टोटल इथून इथपर्यंत किती होतं? 23. त्यातलं हे किती आहे? 18. म्हणजे हे राहिलं किती? 5. हे किती आहे? हे 12. म्हणजे हे 12 असतं. आयत तयार झाला. आता पायथागोरसच्या प्रमाणानुसार इथं काटकोन होतो, इथं काटकोन असतो, इथं काटकोन असतो, इथं काटकोन असतो, इथं काटकोन आहे. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं? काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत या दोन बाजूंचं वर्ग केलं म्हणजे 5चा वर्ग 25 आणि या बाजूचा वर्ग केला 144. तो या बाजूच्या वर्गा एवढा असतो. यांची बेरीज केल्यानंतर बेरीज येते 169. म्हणजे या बाजूचा वर्ग हे 169 म्हणजे हे या बाजूचा वर्ग आहे. म्हणजे 169 कशाचा वर्ग आहे? 13चा. म्हणून घरापासूनचं अंतर हे 13 आहे. तुम्ही असं अंतर मोजून काढलं तर ते चुकणार आहे. तो ऍक्च्युअल कुठं आला? एवढा अंतर फिरलाय परंतु आला इथं. त्यामुळे त्याला काटकोन त्रिकोणाच्या रूपात घ्यायचं आपल्याला. असा काटकोन त्रिकोण तयार झाला. आणि मग ही बाजू आपल्याला 12 दिलेली आहे. इथून इथपर्यंत 12 गेला म्हणजे ही बाजू 12 धरायची आणि ही बाजू 18 होती म्हणून या बाजूवर आपण 18 पर्यंत येऊन थांबलो. मग ह्या बाजूचं एकूण 23 मधलं हे 5 आणि हे 12 ह्या काटकोन करणाऱ्या बाजूंचा विचार करून आपलं उत्तर मिळतंय. आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. अमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत ते त्याचे तोंड पश्चिमेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? आपण दिशा बघितलेत. इकडं पश्चिम, इकडं पूर्व, इकडं उत्तर, इकडं दक्षिण अशा पद्धतीने आपण दिशा बघितलेत. आता अमोल खाली डोकं आणि वर पाय करून उभा आहे अशा पद्धतीनं, परंतु त्याचं तोंड इकडं आहे. ज्यावेळेस त्याचं तोंड इकडं असेल त्यावेळेस बघा पश्चिमेकडे तोंड करून आपण पश्चिमेकडे तोंड करून सरळ उभा राहू. जर आपण पश्चिमेकडे सरळ तोंड उभा केलं तर आपल्या पश्चिमेकडे जर तोंड केलं आपण असं तर आपल्या डाव्या हाताला दक्षिण दिशा येते सरळ उभा असताना आणि उजव्या हाताला उत्तर दिशा येते. परंतु अमोलनं शीर्षासन केलेलं आहे. ज्या अर्थी शीर्षासन केलंय त्या अर्थी दिशा उलट होतात आणि मग ज्यावेळेस तो शीर्षासन करून पश्चिमेकडे तोंड असेल त्यावेळेस त्याच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा असेल. हे थोडंसं आणखीन वाक्याच्या स्वरूपात स्पष्टीकरणात लिहून घ्या. हे लिहून घ्या. बघा अमोल पश्चिमेला तोंड करून जर सरळ उभा असेल तर त्याचा उजवा हात उत्तरेला असेल आणि शीर्षासनात दिशा उलट्या होतात. मागाच्या प्रश्नात आपण बघितलं होतं. म्हणून अमोल जेव्हा खाली डोके आणि वर पाय म्हणजे शीर्षासन पश्चिमेकडे बघत असेल त्यावेळेस त्याचा उजवा हात कोणकडे असणार आहे? उलट दिशा झाली, दक्षिणेला असणार आहे. पुढचा 9वा प्रश्न पाहूया. आताच्याच प्रश्नासारखा प्रश्न आहे. एक साधू शीर्षासन करून उभा आहे, त्याचे तोंड पश्चिमेला आहे तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आता आपण काय करायचं? या प्रश्नासाठी शीर्षासन न करता सरळ उभा राहिलेला माणूस काढायचा. आपण सरळ पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिलेला माणूस काढू. समजा आपल्याला दिशा माहित आहे. पश्चिम दिशा इकडे आहे, पश्चिम दिशा इकडे आहे. इकडे तोंड करून उभा राहिला माणूस सरळ उभा राहिला, शीर्षासन नाही.
त्याचं तोंड पश्चिमेला असताना डाव्या हाताला कोणती दिशा येते बघा. पश्चिमेला जर आपण तोंड करून उभा राहिलो तर डावा हात आपला इकडे येतो, उजवा हात आपला इकडे येतो. म्हणजे ज्यावेळेस आपण सरळ उभा राहिलोय, खालीच पाय आणि वर डोकं नेहमीप्रमाणे, त्यावेळेस आपण पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिला असेल तर आपल्या डाव्या हाताला दक्षिण दिशा येते आणि उजव्या हाताला उत्तर दिशा येते. परंतु शीर्षासन केल्यानंतर डावा हात आपला इकडे असणार आहे, दिशा उलट होणार आहे, म्हणजे डाव्या हाताला उत्तर दिशा असणार आहे. प्रश्न पुढचा पाहूया बघा. पुढचा प्रश्न काय आहे. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात वळला, उजवीकडे वळला. आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे. आपल्याला प्रश्नात सांगितलेली पहिली अट काय बघा. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा राहिला, त्यावेळेस त्याच्या डाव्याकडे दक्षिण दिशा. आता डावीकडे दक्षिण दिशा म्हणजेच उजवीकडे उत्तर दिशा. डावीकडे दक्षिण दिशा आणि उजवीकडे उत्तर दिशा. त्यावेळेस आपलं तोंड एकतर पश्चिमेकडे असणार आहे किंवा एकतर पूर्वेकडे असणार आहे. ज्यावेळेस डाव्या आणि उजव्या दिशा आपल्याला उत्तर आणि दक्षिण झालेत, म्हणजे आपलं तोंड एक दक्षिण उत्तर दिशा तर आपलं तोंड नाही, म्हणजे आपलं तोंड हे पूर्व आणि पश्चिम दिशेला असणार आहे, हे तर निश्चित होतंय. मग आता बघा, डावीकडं दक्षिण दिशा कधी येते. ज्यावेळेस आपण इकडं तोंड करून उभा होऊ त्यावेळेस डावा हात आपला इकडे येतो आणि उजवा हात इकडे येतो. म्हणजे ते नाट्यगृह या बाजूला आहे, तो इथं उभा राहिला, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, थोडक्यात ते नाट्यगृह इथं आहे, तो इथं उभा आहे, त्याचं तोंड इकडं आहे. आता पुढे त्यानं काय केलंय बघा. राकेशनं 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता त्याची इकडे तोंड असताना उजवी बाजू इकडे आहे, म्हणजे पहिल्यांदा काटकोनात इकडे वळला, हा पहिला काटकोन. आता इकडे तोंड करून असताना त्याची उजवी बाजू इकडे येत का इकडे येईल, तर इकडे येते. तो इकडे एकदा काटकोनात वळलाय. किती वेळा झाला काटकोनात वळायचं. 1 2 आणि परत एकदा काटकोनात वळलाय, तो पण उजवीकडेच. मग उजवीकडे इकडे तो जात असताना त्याची उजवी बाजू इकडे येईल का इकडे येईल, तर इकडे येईल. तो इकडे काटकोनात वळलाय. आता तो इकडे वळलाय, त्याची ही बाजू आणि ही बाजू उजवी असेल का डावी असेल. ही बाजू डावी असेल. आणि मग नाट्यगृह त्याच्या आता कुठल्या बाजूला आहे, उजव्या का डाव्या बाजूला आहे, तर उजव्या बाजूला आहे.